नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 तर याची आता निवड यादी लागायला सुरुवात झालेली आहे। व मित्रांनो, 15 मार्चला ज्यांची एक्झाम झालेली होती त्यांची आता निवड यादी पण लागायला सुरुवात झालेली आहे। हे निवड यादी कोणत्या जिल्ह्यामार्फत लावण्यात आलेली आहे आणि तुमची निवड यादी केव्हापर्यंत लागू शकते याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। त्या मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट ऑफ कट ऑफ म्हणजे कट ऑफ या ठिकाणी कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। हा लावण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव जळगाव जिल्हा पोलीसचा आपला कट ऑफ या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, एससी कॅटेगरी पुरुष 114, महिला 103, एसटी कॅटेगरी पुरुष 97, महिला 102। ठीक आहे, तर या ठिकाणी कट ऑफ तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं। ओपनचा कट ऑफ लागलेला आहे पुरुष 122, महिला 113 आणि यामध्ये 86 मार्क्सवर पण नियुक्ती झालेली आहे। पोलीस चाइल्ड झालं, होमगार्ड झालं, यांची 86 मार्क्सवर पण नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे। अशा प्रकारचा कट ऑफ या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ या ठिकाणी मार्क्सवर लागलेला आहे, म्हणजे 82 मार्क्सवर पण एक सर्व्हिसमॅनची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे। तर जे स्पोर्ट्स पर्सन आहे मित्रांनो, त्यांची नियुक्ती या ठिकाणी 70 मार्क्सवरच झालेली आहे। स्पोर्ट्स पर्सन 70 मार्क्सवर नियुक्ती झालेली आहे पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव या ठिकाणी। ठीक आहे, हे संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे। यामध्ये सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही जाहीर केलेले आहे, हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे। तर ही यादी कशा प्रकारची डाउनलोड करायची, निकाल कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहो। जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला आपले संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित तयार ठेवावं लागेल। लवकरच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलावले जाणार आहे। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही नागपूर ग्रामीण या ठिकाणी एक्झाम दिलेली असेल तर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। नागपूर ग्रामीणचे आता मार्क्स जाहीर केलेले एक्झामचे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स व्यवस्थित चेक करून घ्यायचे। नागपूर ग्रामीणचे पण मार्क्स आता जाहीर केलेले आहे। तसंच मित्रांनो, नागपूर लोहमार्ग, बीड जिल्हा पोलीस यांचे मी मार्क्स देखील जाहीर केलेले आहेत। संबंधित विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स चेक करून घ्यायचे। तर आता आपण पाहणार आहोत हे मार्क्स तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता। तर तुम्हाला काय करावं लागेल, गुगलवर जाऊन महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करायचं। सर्च केल्याबरोबर तुमच्याकडे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। या ठिकाणी जे दिसत आहे पोलीस भरती रिझल्ट, पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल जाहीर, तर तुम्हाला काय करावं लागेल, यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचं तुमच्याकडे इंटरफेस ओपन होणार आहे। थोडं खाली खाली यायचं। खाली खाली आल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण युनिट ची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर तुम्हाला जर पुणे शहरचा निकाल पाहायचा असेल तर यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। नागपूर शहर म्हणजे ज्याची जी एक्झाम झालेली आहे त्यांची जर मार्क्स तुम्हाला पाहायची असेल किंवा उत्तरपत्रिका पाहायची असेल तर तुम्ही या ठिकाणी वरून डाउनलोड करू शकता। ठीक आहे, उत्तरपत्रिका आणि तुम्हाला एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स दोन्ही तुम्ही या ठिकाणी वरून डाउनलोड करू शकता। संपूर्ण लिंक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। किंवा जर तुम्हाला हे लिंक लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण मी तुम्हाला हे लिंक उपलब्ध करून देईन। तर जळगाव जिल्ह्यामार्फत आपली तात्पुरती निवड यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर इतर जिल्ह्यामार्फत पण लेखीचे मार्क जाहीर केल्यानंतर 4-5 दिवसात आपली निवड यादी जाहीर करू शकता। तर याबाबतचे आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनल आता सबस्क्राइब करून ठेवा। निकाल डाउनलोड करायची लिंक लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला लिंक मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।